परशुअण्णा डोंगरे यांना विनंती करेल की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचंय. पंचांचा लेट्स प्लेचा इशारा. परशुअण्णा डोंगरे विनंती असेल आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देणार आहोत. परशुअण्णा विनंती असेल आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी ते प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचंय. हॅलो. पहिल्या चेंडूवरती मात्र सिंगल धावेने धावफलकाला सुरुवात. इथे ओव्हरच्या स्वरूपात धाव घेण्याचा प्रयत्न परत एकदा झाला होता पण थांबवलं यावेळेस. फलंदाजी मार्कर आपण पाहतोय आनंद गुज्जाळ. कालच्या पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच विनोद कुराडे आणि आजच्या सकाळच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मयूर सोलकर. मागच्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच शंकर. हे 3 मॅन ऑफ द मॅच आपण हे पुरस्कार देणार आहोत. परशुअण्णा डोंगरे यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच चे पुरस्कार आपण या ठिकाणी प्रदान करणार आहोत. परत एकदा सिंगल धाव. चांगली सुरुवात ते गोलंदाजी म्हणावी लागेल. अगदी महत्वाची मॅच असेल दोन्ही संघांच्या दृष्टीने कारण दोन्ही संघांनी पाहिलं तर 2-2 मॅच जिंकलेल्या आहेत आणि ही मॅच जिंकत आपले पुढच्या फेरीचं स्थान कायम करण्याची जबाबदारी देखील असेल. आणि या दोन्ही संघांना 1 पराभव आणि 2 विजयचा सामना करावा लागलाय. चेंडू जमिनी समांतर खेळाय. चांगली फिल्डिंग आणि चेंडूला थांबवलंय केवळ एक सिंगल धाव. महाराज माजी शिंदे वॉरियर हा संघ जर पाहिलं तर सुरुवात थोडी शांत करतात नंतर मात्र त्यांचे फलंदाज मोठे फटके खेळण्यावरती विश्वास ठेवतात आणि त्यांचा स्ट्रॉंग झोन पाहिलं तर गोलंदाजी हा त्यांचा स्ट्रॉंग झोन आहे आणि ती धीमेची बाग ओळखून बॅटिंग करण्याचा निर्णय तिथे घेतलाय. आनंद गुंजाळ पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कर. स्लोवर चेंडू. सन्माननीय परशुअण्णा डोंगरे या ठिकाणी उपस्थित होतात. त्यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब देऊन आपण सन्मानित करतोय. देखील ठरलेत मॅन ऑफ द मॅच. शंकर यांना देखील एक मॅन ऑफ द मॅच द्यायचा आहे. राकेश भाऊंना विनंती करेल की आपण शंकर यांना मॅन ऑफ द मॅच देऊन सन्मानित करायचं आहे. परत एकदा सिंगल धाव म्हणजे या ओव्हरमध्ये पाहिलं तर सिंगल धावा आणि तरी देखील एक चांगला धावफलक इथे महाराज माजी शिंदे वॉरियर संघाने उभा केलाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 10 धावा. 10 रन ऑन स्कोरबोर्ड. 11 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत. गोलंदाजी मार्कर रोहन. आता पहिल्या ओव्हरमध्ये पाहिलं तर आनंद गुंजाळच्या या ओव्हरमध्ये 11 धाव पण म्हणजे चांगली खेळी दोन्ही फलंदाजांनी आतापर्यंत पूर्ण केली. तर पाहिलं तर आता रोहन सारखा एक अनुभवी गोलंदाज आता समोर असताना कशा प्रकारची फलंदाजी मैदानामध्ये असेल. बागपीत चेंडू होता. सुंदर फटका. कल्पक फटका. गॅप मध्ये चेंडू टोलवलाय. चेंडू जातोय सीमारेच्या पार. चौकार.
यावेळेस मात्र हा चेंडू वेगवान होता. चेंडू काही काळ हवेत होता पण क्षेत्ररक्षक फार दूर होते, त्यामुळे एक सिंगल धाव इथे मात्र सहज पूर्ण होते. दीप मात्र एक चांगली कॅल्क्युलेटिव्ह बॅटिंग मैदानामध्ये करते. अगदी दीपला माहिती आहे आता हे आता जो संघ आपल्या समोर आहे अगदी या स्पर्धेतील एक तगडा संघ नक्कीच आपल्या समोर आहे आणि तिथे मात्र कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट देखील खेळणं गरजेचं आहे. प्रत्येक चेंडूवरती मोठे प्रहार करण्याच्या काही चेंडूवरती सन्मान देणं देखील गरजेचं आहे. विकेटवरच्या धावा देखील घेणं गरजेचं. आशिष यावेळेस मात्र स्ट्रायकिंग एंडवर असेल. यावेळेस आशिष मिस्टर स्ट्रोक चेंडू हवे संधी असेल, झेल टिपला, पहिला धक्का, पहिला फलंदाज मात्र बाद. विकेट खेळण्याचा प्रयत्न होता, इथे मात्र रोहनने ओळखलं, गती परिवर्तन करत टाकले, चेंडू समजू शकला नाही. चेंडू मात्र इथे डॉट बॉल, निर्धाव चेंडू. विवेक इरकल फलंदाजसाठी मैदानामध्ये आलाय. फार मोठी बोली विवेक इरकलला देखील ऑक्शनच्या वेळेला लागली होती. ती का लागली ती मात्र विवेकला आज सज्ज करावं लागेल. मागची मॅच जर पाहिली तर विवेक इरकलसाठी फार चांगली मॅच नव्हती. संघाने सामना जिंकला जरी असेल तरी विवेक इरकल थोडासा अडचणीमध्ये नक्की त्या मॅच मध्ये पाहायला मिळाला. पण इथे विवेक इरकल प्रयत्न नक्की करेल की या मॅच मध्ये कालचा दिवस विसरून आजचा दिवस गोड करण्याचा प्रयत्न नक्की असेल. एका बाजूने अगदी दीप सारखा एक तगडा फलंदाज अजून देखील मैदानामध्ये आहे. एक अनुभवी खेळाडू आहे आणि या मैदानामध्ये खेळण्याचा त्याच्याजवळ फार मोठा अनुभव आहे. पण समोर अगदी पाहिलं तर अनुभवाचा खजिना आहे म्हणजे रोहन चौगुले. त्यावेळेस अगदी सिंगल धाव. रोहन चौगुलेकडनं अनेक धडे दीपने देखील या मैदानामध्ये गिरवले असतील. कळत न कळत आपण अनेक खेळाडूंकडनं शिकत असतो, पण आज जे काही शिकलोय ते मात्र आज पणाला लावावं लागेल, ते इथे मैदानामध्ये दाखवावं लागेल. 2 ओव्हरचा खेळ इथे पूर्ण झालाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली आहे 18 धावा, 18 रन ऑन स्कोरबोर्ड. एक फलंदाज बाद 18. चला फास्ट खेळत जास्त वेळ मीटिंग घेऊ नका. त्याला पाणी घेऊन जाणारे खेळाडू मध्येच जास्त वेळ जाऊ नका. 4 ओव्हरची मॅच आहे. जर फलंदाजाला पाणी लागलं तरच मैदानामध्ये जा, अन्यथा पाणी घेऊन जाऊ नका ही विनंती आहे. 18 धावा धाव फलकावरती पूर्ण होतात. फक्त 2च ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय आणि गोलंदाजीमध्ये गोलंदाज केतनवीर. हॅलो, एफसी मैदानच्या खेळाडूने गाजवलं तो केतनवीर गोलंदाजी मार्ग नक्कीच सज्ज होता. सकाळी अगदी मी काही खेळाडूंकडनं ऐकलं कारण केतनवीर ज्यावेळेस गोलंदाजी करतात त्यावेळेस त्यांचा तो तेज मारा असतो, तो फलंदाजांना अनेक वेळा झेपत नाही. पण अगदी पाहिलं तर पाठीची थोडीशी दुखापत आहे, जी चमक आहे, त्याच्यामुळे आज थोडासा स्पीड नक्कीच काल कमी नक्की जाणवला. पण आज मला वाटतंय केतनवीर म्हणले असतील आज फायनलचा दिवस आहे, आज काही सांगायचं नाही, आज आयडेक्स मोलो और काम पे चलो. मग आज केतनवीर यांनी मात्र ठरवलं की आज गोलंदाजीचा प्रभावी मारा मैदानामध्ये करायचा आणि तो सामना इथे मैदानावर होईल. आणि इथे केतनवीर पहिल्या चेंडूवरती मात्र जाळं विणलं होतं आणि त्या जाळ्यामध्ये दीप नावाचा मासा अडकला देखील होता. पण क्षेत्ररक्षण करत असताना सचिन यांचं जाळं मात्र फाटकं निघालं. तिथून मात्र दीपला जीवदान मिळत आहे. केतन वीरने मात्र त्याची कामगिरी पूर्ण केली होती. ज्या गोलंदाजीसाठी केतन ओळखला तो ब्रेक थ्रू मिळवून देणारा गोलंदाज, पण केतनवीरकडे आपण नेहमीच पाहत असतो. पण यावेळेस मात्र
विकेट ची संधी होती, झेल तिथे सुटला. एक सिंगल धाव देखील खर्च आली. 19 धावा या धाव फलकावरती पूर्ण होतात. त्यावेळेस परत एकदा पाहिलं तर एक सिंगल धाव आणि सिंगल धावेने धाव फलकावरती होती वाढ. वीस धावा धाव फलकावरती पूर्ण होतात. तिसरं षटक हे प्रगतीपथावर असताना या 20 धावा आतापर्यंत धाव फलकावरती पूर्ण होतात. केतन पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. समोर असेल दीप. त्यावेळेस दीप अगदी चेंडूची वाट पाहिली मात्र स्क्वेअर लेग मध्ये चेंडूला फक्त दिशा दाखवली. एक सिंगल धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि ते 2 धावा मात्र पूर्ण केल्या जातात. खेळ गेलाय आणि ते हा चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर चौकार. हो यावेळेस हा चेंडू समजू शकला नाहीये. निर्धाव चेंडू मात्र टाकला गेलाय. आज अगदी पाहिलं तर केतनवीर यांची गोलंदाजी मात्र सुरेख होतीये. कालचा दिवस थोडासा खराब होता पण आज एक चांगली कामगिरी नक्कीच पाहायला मिळते. त्यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हवेत खेळलाय आणि पुन्हा एकदा फटका मात्र चांगला. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न पण यावेळेस चेंडूला थांबवू शकले नाही. चेंडू फरार. सीमारेषेला पार चौकार. तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर 30 धावा. महाराज माझे शिंदे वॉरियर प्रत्येक ओव्हर नंतर पाणी घेऊन आतमध्ये जाऊ नका. 2 ओव्हर नंतर एकदाच तुम्ही पाणी घेऊन घ्या. ते पण फलंदाजाला गरजेचं असेल तर द्या कारण आपण 4 ओव्हरची मॅच खेळतोय. 4 ओव्हर मध्ये तुम्ही प्रत्येक ओव्हरला पाणी घेऊन गेलात तर वेळ भरपूर जाईल. पाणी पिणं गरजेचं आहे पण जास्त पाणी देऊ नका नाहीतर फलंदाजांना देखील सारखं बाहेर यावं लागेल. 30 धावा या 3 ओव्हर मध्ये बनवल्या गेल्या. 10च्या सरासरीने आतापर्यंत धावा जमवल्या गेल्या. गोलंदाजी मार्कर गोलंदाज येतोय आता सचिन. शेवटचं षटक असेल या इनिंगचं. हो यावेळेस मात्र एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पण अगदी कालची बॅटिंग आजची बॅटिंग पाहिली तर काल जिथे विवेकने बॅटिंग थांबवली तिथूनच सुरू केली की काय असं वाटतंय. 4 चेंडूमध्ये विवेक इरकलने केवळ एक सिंगल धाव बनवली. आम्ही जर विवेकची पाहिली तर असं विवेकला खेळताना आपण कधीच पाहत नाही. चेंडूपेक्षा जास्त धाव बनवणारा खेळाडू म्हणून आपण विवेकला नेहमीच पाहतो पण आता सध्याला विवेक मात्र थोडासा अडचणीमध्ये होता पण यावेळेस विवेकने हात खोलले. चेंडू भिरकावून दिला. सीमारेषे बाहेर षटकार.
उत्साह वाढवण्यासाठी विवेकने जर सलग 3 षटकार मारले तर 501 रुपये, प्रवीण इंगळे यांच्याकडनं 1000 रुपये, शुभम सांगळेकडनं 501, रमेश कानवाकडनं 1000 आणि ते बॅक टू बॅकचा पाहूया काय आहे निर्णय, काय येतोय पाहूया. हो तिसऱ्या पंचाळचा निर्णय सोपवलाय, पाहूया टप्पा कुठे पडलाय. कारण 3 षटकारासाठी मला वाटते पारितोषिक लागले जवळपास 4 ते 5 हजारापर्यंत पारितोषिक गेलंय. दुसरा षटकार आलाय का पाहावं लागेल. तिसऱ्या पंचाळचा निर्णय सोपवलाय, पाहूया. ही दगदग ना खेळाडूंची ना फलंदाजी, मला वाटतं ज्यांनी बक्षीस लावलं त्यांची दगदग होतीये. तिथपर्यंत आवाज येतोय सर्वांचा. अवया निर्णय काय येतोय, चौकार की षटकार. आणि अगदी क्षेत्ररक्षकाला देखील फार जवळून बीट केलं चेन्नईने. हो फार क्लोज डिसिजन, फार क्लोज डिसिजन नक्कीच इथे आहे आणि नक्की पाहिलं जाईल. काही इंच फक्त असेल ते पारितोषिकापासून, म्हणजे जवळपास 4 ते 5 हजार या निर्णयावरती असतील. सर्वांच्या नजरा मात्र या निर्णयाकडे असतील. तिसरे पंच नक्कीच निर्णयाची शहानिशा करतायत. संजय यनमाळ सर नक्कीच निर्णय कळवतील. आणि पंचांचा निर्णय आलाय, षटकार 6 धावा. मापून तोलून मोलून सोनं मागणार तितका महागडा षटकार होता. 2 षटकार बॅक टू बॅक आले. तिसरा षटकार आला तर पारितोषिकांचा वर्षाव. प्रवीण इंगळे यांच्याकडनं 1000, ऑर्गनायझर कडनं 500 रुपये, शुभम यांच्याकडनं देखील, शुभम सांगळे यांच्याकडनं देखील 500 रुपये. आणि ते तिसरा आलाय का, चेंडू हवेत उडवलाय, क्षेत्ररक्षक तिथे टिपतो झेल आणि फलंदाज बाद. विवेक इरकल थोडा उशिरा जागा झाला, पण 2 षटकार त्याने बॅक टू बॅक खेळले. तिसराही खेळला होता पण तिथे झेल टिपला. प्रसाद यांनी जर बॅक टू बॅक 2 षटकार मारले तर मोरिया फायनल. शुभम सांगळे यांच्याकडनं 501 रुपयाचं पारितोषिक असेल. सलग 2 षटकार मारले तर, मगाशी 3 मारायचे होते, आता 2 षटकार जर प्रसाद यांनी मारले तर 501 रुपयाचं पारितोषिक असेल. पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतोय. पहिला चेंडू सामना करेल. पहिला चेंडू पुढे सरसावत मात्र फटका खेळलाय. एक सिंगल धाव आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि ते दुसरी धाव पूर्ण होते. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, दीपने मात्र क्रीज सोडलाय आणि इथे प्रसादला मात्र धावबाद व्हावं लागेल. दीप मात्र स्ट्रायकिंग एंड असेल. चला पुढचा फलंदाज. मोर्या फायनान्स शुभम सांगळे यांच्याकडनं 101 रुपयाचं पारितोषिक असेल. या चेंडूवरती जर षटकार दीपने मारला तर सचिन गोलंदाजी मार्कवर. आणि यावेळेस मात्र दीपने चेंडू हवेत खेळला. क्षेत्ररक्षक तिथे टिपतो झेल
आणि ते फलंदाज बाद स्ट्राईक घेतली होती शेवटच्या चेंडू पण रन नाही आले. टपला गेलाय 45 धावा हे विजयाचं समीकरण असेल. देखील सुंदर समालोचन करतात. आता पप्पू दादा देखील समालोचन कक्षामध्ये नक्कीच येतील आणि त्यांचा आवाज देखील SPL चं हे पर्व नक्की गाजवेल. पप्पू दादांचं स्वागत आहे. यस, मॅच मात्र आता रंगतदार होणार यात शंका नाही, कारण तगडी मॅच मैदानामध्ये रंगली. कारण दोन हे संघ आहेत ज्यांनी 2-2 सामने जिंकलेत. तिसऱ्या विजयाच्या प्रतीक्षेमध्ये दोघांना एक एक पराभव पत्करावा लागला होता. दोघांनाही 2-2 विजय मिळालेत. ही मॅच मात्र आता दोन्ही संघांसाठी महत्वाची असेल, कारण अगदी गोलंदाजी मार्कवर पाहिलं तर प्रसाद आणि फलंदाजीसाठी तर प्रशांत एकमेकासमोर असतील. दोन तगडे खेळाडू एकमेकासमोर असतील. हे मैदानामध्ये अनेक वेळा एकमेकासमोर आलेत. अनेक वेळा अगदी खेळाडू मैदानामध्ये आले देखील नाही आणि पारितोषिक लागलं गेलं 1001 रुपयाचं. प्रशांत कदम यांनी जर सलग 3 षटकार प्रसाद काची यांच्या गोलंदाजीवर चढवले तर 1001 रुपयाचं पारितोषिक. अगदी तगडे खेळाडू एकमेकासमोर, म्हणजे अगदी ज्या खेळाडूने असंही पारितोषिक लावलं पाहिजे. जर प्रसाद यांनी प्रसाद यांचा क्लीन बोर्ड केला तरी देखील पारितोषिक लागलं पाहिजे. एकाच खेळाडूवरती पारितोषिक लावून उपयोग नाहीये. क्या बात आहे. म्हणजे इथे शुभम यांनी पारितोषिक लावलंय प्रशांतसाठी. प्रशांतने 3 षटकार मारण्याच्या नादात विकेट जावे असे देखील स्ट्रॅटर्जी मैदानाच्या बाहेर अनेक खेळाडूंची असते. ही स्ट्रॅटर्जी आपल्याला आतमध्ये देखील पाहायला मिळते. पहिल्या बॉलला षटकार 500 रुपये आयोजकांकडनं असेल. आणि विकेटसाठी हरकत नाही. प्रसाद यांनी जर पहिल्या चेंडूवरती विकेट घेतली तर माझ्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक. पहिल्या चेंडूवरती क्लीन बोल्ड उडवला तर 200, नॉर्मल विकेट 101 आणि पहिल्या बॉलला षटकार 500 रुपये. लगातार 3 षटकार 1000. प्रसादच्या 3 ओव्हरमध्ये 3 षटकार. समोर असेल प्रशांत. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू मागताय का, घेऊन टाका, दूरवरचा षटकार. आयोजकांनी मेरा शहर ये मेरी आयोजकांनी पारितोषिक लावलं ते मात्र मिळाले, पण अजून शुभम चांगले यांचं पारितोषिक बाकी आहे. 3 सलग षटकार आले तर 1001 रुपयाचं पारितोषिक आहे. मोरिया फायनान्स शुभम चांगले यांच्याकडनं हे पारितोषिक आले. प्रसाद काचीच्या गोलंदाजीवरती सलग 3 षटकार जर प्रसादने केले तर 1001 रुपयाचं पारितोषिक. इथे पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती पहिला षटकार आलाय
आणि प्रशांतने अगदी स्पर्धेचं वातावरण अशांत केलं होतं. कालच्या दिवसात पहिलाच चेंडूवरती प्रशांतने षटकार केला होता. या स्पर्धेचा नारळ फुटला दीपक मंडले सरांच्या हस्ते आणि इथे प्रशांतच्या हस्ते पहिला षटकार देखील आला होता काल. आज देखील सुरुवात प्रशांतने षटकाराने केली, पण यावेळेस समोर आहे प्रसाद काची. पहिला चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडूसाठी पुन्हा एकदा प्रसाद गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. ओ यावेळेस मात्र वेगवान चेंडू होता, गतिशील चेंडू होता. प्रसाद काचीच्या गोलंदाजीवरती सलग 3 षटकार मारणं तोंडच्या गप्पा नाहीयेत, कारण प्रसाद काची तितकाच तगडा गोलंदाज आहे, चतुर गोलंदाज आहे. अगदी त्याने पाहिलं पहिला चेंडू माझ्याकडनं चुकला, पण या वेळेस मात्र त्याने या चेंडूवरती कमाल केली. पुन्हा एकदा प्रशांत तू प्रसाद. हो यावेळेस पुन्हा एकदा मोठा ब्लास्ट करण्याचा प्रयत्न, पण यावेळेस चेंडू बॅट वरती आला नाहीये. क्या बात आहे. इथे शुभम यांच्याकडनं पुन्हा एकदा पारितोषिक होत आहे. रोहन चौगुले यांनी जरी 3 षटकार जर प्रसादला मारले तर 1001 रुपयाचं पारितोषिक. मोरिया फायनान्स मोरिया फायनान्स आमचे शुभम सांगळे यांच्याकडनं मात्र पारितोषिक येत आहे. 3 षटकार जर रोहन यांनी जरी खेळले प्रसाद यांच्या गोलंदाजीवरती तरी 1001 रुपयाचं पारितोषिक असेल. अगदी शुभम सांगळे सपोर्ट कोणत्या टीमला करतात ते देखील कळायला तयार नाहीये, कारण सर्व टीम आपल्या स्विचिट खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळेस मात्र निर्धाव चेंडू. कौतुक करावं लागेल प्रसाद काचीचं. पहिल्या चेंडूवरती षटकार आला, नंतरच्या त्याने चेंडूवरती पुन्हा एकदा कमबॅक केलं. 4 चेंडूमध्ये आतापर्यंत केवळ 7 धावा इथे प्रसादने आतापर्यंत खर्च केला. आयुष्यात देखील तुम्हाला तुमचा कमबॅक करता येणं गरजेचं आहे. पुरंदरच्या तहावेळी महाराजांना अगदी अनेक किल्ले मुघलांना द्यावे लागले, पण नंतर 3 वर्षामध्ये अगदी फार मोठं साम्राज्य तिथे स्वराज्यामध्ये उभं केलं होतं. हे कमबॅक होतं. इथे देखील कमबॅक करावं लागेल. फटका मात्र चांगला खेळलाय. ते दीप तर फार दूरवरनं तिथे धावत आला, चेंडूला त्याने थांबवलं. संघासाठी आपल्या काही उपयुक्त धावा मात्र त्याने अडवल्या. दुहेरी धावा मात्र इथे खर्च होत आहेत. 2 धावांनी धावफलक मात्र पुढे सरकेल. 9 धावा या धावफलकावरती आतापर्यंत पूर्ण होत आहेत. शेवटच्या चेंडूवरती जर विकेट घेतली तर शुभम सांगणे यांच्याकडनं 101 रुपयाचं पारितोषिक असेल. या चेंडूवरती जर विकेट घेतली तर गौरवचा मात्र क्षेत्ररक्षणामध्ये आता बदल केला गेलाय, नक्की त्याला थांबवलं गेलंय. हो यावेळेस पॉइंटला चेंडू झेल टिपला आणि इथे बक्षीस देखील जिंकलंय. फलंदाज इथे बाद. रोहनला माघारी परतावं लागेल. काचींनी मात्र बक्षीस मिळवले 101 रुपयाचं पारितोषिक. शेवटच्या चेंडूवरती विकेटसाठी शुभम सांगणे यांनी लावले होते आणि ते पारितोषिक देखील प्रसाद काची यांच्यासाठी मात्र जाहीर होत आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार प्रसादने 501 रुपयाचं पारितोषिक जिंकलं आणि ते 101 रुपयाचं देखील पारितोषिक जिंकलं. अगदी पहिल्या दिवसापासून आपण पाहतोय सर्व खेळाडूवरती पारितोषिकांचा अगदी मनसोक्त वर्षा होताना पाहायला मिळतोय. अगदी जसजसे मॅचेस पुढे सरकतील तसतसं अनेक पारितोषिक या खेळाडूंवरती लावले जातील. धावफलकावरती पाहिलं तर 9 धावा आणि पहिला फलंदाज मात्र बाद झाला. 1 ओव्हरचा खेळ संपलाय. अजूनही 18 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक असेल आणि 18 चेंडूमध्ये विजयासाठी अजूनही जवळपास 36 धावांची गरज असेल. 18 चेंडू आणि 36 धावा हे विजयाचं समीकरण मात्र असेल. म्हणजे मॅच अजूनही दोन्ही संघांच्या बाजूने आहे, पण एका बाजूने जर पाहिलं तर प्रशांत कदम सारखा तगडा खेळाडू मैदानामध्ये अजून देखील आहे. ऑप्शनच्या वेळेला देखील प्रशांत खूप शांत होता, कारण अगदी इतर संघांमध्ये चुरस लागली होती, पण प्रशांत शांत होता. त्याने ठरलं तर 2 ते 3 खेळाडूच फक्त मला हवेत, कारण इथे एका बाजूने प्रशांत आज मात्र लढतोय. कैलासजी गोखले यांच्याकडनं मात्र पारितोषिक येतोय. प्रशांतने 3 षटकार सलग मारले तर 1001 रुपयाचं पारितोषिक. याच ओव्हरला सलग 3 षटकार जर खेळले तर 1001 रुपयाचं पारितोषिक असेल. कैलासजी गोखले यांच्याकडून हे पारितोषिक जाहीर होत आहे. सलग 3 षटकार खेळायला लागतील, पण प्रशांत पाहूया ते षटकार खेळणार का. मागाची सुरुवात मात्र त्यांनी षटकारने केली आणि आता पुन्हा एकदा प्रशांत. 18 चेंडू आणि 36 धावांचं हे टार्गेट आहे. मॅच अगदी पाहिली तर दोन्ही संघांसाठी फार महत्वाची मॅच.
पहिला चेंडू इथे प्रशांतसाठी स्लोवर टाकला होता. बॅटवरती हवा तर चालणार. स्क्वेअर लेग मध्ये चेंडू धावतोय, पळतोय, चेंडू जातोय सीमा रेषा पार. चौकार. 4 धावा. प्रशांत अगदी 11 धावांवरती नॉटआउट बॅटिंग करतोय. 13 धावा संघाच्या पूर्ण होतात. पहिल्या चेंडूवरती आलेला चौकार. दीप गोलंदाजी मार्कवर. दीपचा हा स्लोवर चेंडू पुन्हा एकदा स्विच हिट. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक फार दूर. चेंडू जातोय दूर. चौकार. त्यांच्या बॅट मधनं बॅक टू बॅक 2 चौकार. यानंतर होणारा सामना हो हा चेंडू मात्र प्रत्युत्तर. यानंतर होणारा सामना असेल राजूभाऊ साने युवा मंच विरुद्ध ऋषिकेश भाऊ जाधव युवा मंच. या 2 संघादरम्यान सामना आहे. दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल टॉस साठी यायचंय. ऋषिकेश भाऊ जाधव युवा मंच विरुद्ध राजूभाऊ साने 11 या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल टॉस साठी यायचंय. मात्र लीग पाचच्या स्वरूपात सिंगल धाव. ती धावा येणं महत्वाचं आहे. धावा कशा येतात त्यापेक्षा धावा येणं मात्र महत्वाचे आहेत. अजय मोरे यावेळेस मात्र आता स्ट्रायकिंग एंडवर असेल. पहिल्या चेंडूचा सामना अजय मोरे करेल. अगदी ज्यावेळेस प्रशांत बाद होतो त्यावेळेस मात्र अजय त्याचा मोर्चा सांभाळतो. आणि अगदी आता पाहिलं तर रोहन बाद झाल्यानंतर अजय मैदानामध्ये आलाय आणि अजय आता मात्र मोर्चा सांभाळेल आणि धावा जमवण्याचा प्रयत्न नक्कीच अजय करेल. अजयने अगदी या स्पर्धेमध्ये पाहिलं एक चांगली बॅटिंग नक्कीच केली. पण दीप जवळ ती क्षमता आहे कारण अगदी पहिला ब्रेक टू पहिल्याच ओव्हरमध्ये आला होता. तिथे आणखी एक दुसरी विकेट येणं गरजेचं असेल. स्विचिट पटका खेळलाय. पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूला थांबवेल. चांगली फिल्डिंग. केवळ एक सिंगल धाव आणि या सिंगल धावेने अगदी पाहिलं तर 18 धावा 19 धावा ह्या धावफलकावरती आतापर्यंत पूर्ण होतात. पहिले 2 चौकार जर वगळले तर नंतर दीपने मात्र एक चांगली गोलंदाजी केली. पहिले 2 चेंडू अगदी पाहिले तर थोडे खराब होते. त्यावरती चौकार अशा धावा आल्या आणि तिथून मात्र दीपला नंतरचे चेंडू चांगले टाकावे लागलेत. हो यावेळेस प्रशांतला पुन्हा एकदा चकवा त्याने दिलाय. स्लोवर चेंडू होता. अगदी ताकदवान फटका खेळण्याचा प्रयत्न पण इथे चेंडू निर्धाव आणि त्याचबरोबर ओव्हरची समाप्ती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली आहे 19 धावा. विजयासाठी 12 चेंडू आणि 26 धावांची गरज. शेवटचे 12 चेंडू आणि 26 धावा. प्रति ओव्हर जर पाहिलं तर 13 धावा. मीटिंग घेऊ नका तुम्ही. जर आज आता जर घेत राहिला मीटिंग तर आयोजकांचं बिघडून जाईल सेटिंग. त्यामुळे आयोजकांना थोडी मदत करा. क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्या. वेळ वाचवा. चला दीप प्रसाद त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. गोलंदाजी मार्कर गोलंदाज अगदी गोलंदाजी मार्कर. आता आपण पाहतोय गोलंदाज येत आहेत अमित. मी अजून देखील पाहिलं तर एकाच गोलंदाजांना राखून ठेवलंय. राजाभाऊ पवार सारखा एक तगडा गोलंदाज मागे ठेवलाय. पण इथे या ओव्हर मध्ये प्रशांत आणि अजय सारखे 2 फलंदाज मैदानामध्ये असताना जो निर्णय कॅप्टनने घेतलाय अमितच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय त्या निर्णयाचा कितपत सार्थकी ठरवलं जाईल हे अमितच्या हातात आहे. अमितला आता गोलंदाजी करावी लागेल. पहिला चेंडू अजय साठी अमितचा. पहिला चेंडू वा चांगला चेंडू होता. बॅटला स्पर्श झाला. चेंडू कट केलाय आणि एक सिंगल धाव. सिंगल धावेने स्ट्राइक रोटेट होईल आणि स्ट्राइकिंग एंड वरती येईल प्रशांत. खूप वेळ झालं. वातावरण झालंय शांत.
आता प्रशांत ते वातावरण करणार का अशांत? अनिकेत दादा जगताप सोशल फाउंडेशन संघासाठी खेळताना प्रशांतने मात्र तगडी बॅटिंग केली, पण या मॅच मध्ये आता पाहिलं तर शेवटच्या 11 चेंडू आणि 25 धावांची गरज. अमित गोलंदाजी मार्कर त्यावेळेस जागा बनून फटका खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेग मध्ये चेंडू खेळला, क्षेत्ररक्षक फार दूरवरनं चेंडू पर्यंत पोहोचतोय, पण घेतली जाते ती केवळ एक सिंगल धाव. सिंगल धाव, फक्त सिंगल धाव. या ओव्हर मध्ये अमितचे पहिले 2 चेंडू मात्र संघासाठी लाभदायी ठरलेत. अजूनही 4 चेंडू मात्र शिल्लक आहेत. अगदी प्रशांत मात्र पहिली धाव फार शांत घेतली, असं वाटतं होतं दुसऱ्या धावेचा प्रयत्न नक्की केला जाईल. चला यानंतर होणारा मॅचचा टॉस. दोन्ही टीम कॅप्टन लवकर टॉस साठी या. हो, यावेळेस अजयच्या बॅट मधनं फटका जोरदार, क्षेत्ररक्षक फक्त पाहत राहील, चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर, चौकार. फटका मात्र चांगला होता, परफेक्ट गॅप शोधत खेळलेला फटका होता अजय मोरेच्या बॅट मधून. चला टॉस साठी यायचंय. राजूभाऊ साने 11 विरुद्ध ऋषिकेश दादा जाधव सोशल फाउंडेशन. इथे चेंडू हवेत, तिसऱ्या प्रयत्नामध्ये प्रसादने झेल टिपला, फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानामध्ये येत आहे. चला जास्त वेळ मीटिंग नको, वेळ वाचवा. प्रसादने मात्र सुंदर झेल टिपला. अगदी मगाशी पाहिलं तर पहिला चेंडू जो चौकार गेला ना, तिथे देखील संधी होती झेलची, पण यावेळेस प्रसादने टिपलं चांगला झेल. अगदी अगोदरच्या चेंडूवर चौकार जरी असं, पुढच्या चेंडूवरती देवाने अगदी प्रसादच्या हातामध्ये प्रसाद दिला होता. प्रसादने तो प्रसाद घ्यायचा का नाही, घ्यायचा का नाही, 1 2 3 तिसऱ्या प्रयत्नामध्ये झेल टिपला आणि फलंदाज मात्र बाद झाला. नवीन फलंदाज आनंद गुंजाळ अँडी मैदानामध्ये. अगदी दुसऱ्या मॅच मध्ये विजयाचा शिल्पकार ठरले होते, जबरदस्त बॅटिंग केली होती. आणि इथे देखील सुरुवात मोठ्या फटक्याने करण्याचा प्रयत्न, बॅटची कट, विकेट किपरच्या मागे चेंडू पास होत असताना एक सिंगल धाव आणि एक चांगली गोलंदाजी अगदी पाहिली आहे. आणि इथे पाहिलं तर या ओव्हर मध्ये केवळ 7 धावा आतापर्यंत अमितने खर्च केला. आणि अमित अगदी पाहिलं तर हा शेवटचा चेंडू मात्र कसा टाकणार, 26 धावा फलकावरती पूर्ण होत आहेत. अमितने मात्र केलेली एक जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतोय. केवळ 7 धावा या ओव्हर मध्ये अमितने आतापर्यंत खर्च केला. शेवटचा चेंडू, यावेळेस हा चेंडू मात्र फटका फसला. अमितकडे संधी असेल. हो 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 हो, जणू काय डोक्यामध्ये गारा पडतायत की काय पावसामध्ये थांबल्यानंतर, असं अमितला मात्र झालं. आणि चेंडू मात्र अमितला दिसला नाही. संधी होती, संधीचं सोनं मात्र करता नाही. प्रशांतला मिळालं जीवदान आणि त्याच बरोबर एक सिंगल धाव. ओव्हरची समाप्ती. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 27 धावा या धाव फलकावरती पूर्ण होतात. 27 रन. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय जणू काही स्पायडर कॅमला चेंडू लागला की काय असं झालं असेल, पण तिथे सूर्यामुळे चेंडू झेलता आला नाही. आणि 27 धावा ह्या धाव फलकावरती 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. सहा चेंडू आणि विजयासाठी आता समीकरण मात्र असेल 18 धावा. आखरी 6 गेंदे रन बनाने 18. चला पुढच्या मॅचचा टॉस. चला एकच ओव्हर बाकी आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे टॉस साठी या. ऋषिकेश भाऊ जाधव युवा सोशल फाउंडेशन विरुद्ध राजूभाऊ साने
11 दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या, अन्यथा पुढचा सामना 3 ओव्हरचा खेळवावा लागेल. चला वसीमभाई कॅप्टनला लवकर पाठवून द्या टॉस साठी. चला कॅप्टन राजूभाऊ साने 11 कॅप्टन. चला टॉस साठी यायचं लवकर कॅप्टन. समीर भाई कॅप्टन पाठवून द्या टॉस साठी. हो पहिला चेंडू फार लांब 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 षटकार. पवार गोलंदाजी मार करायला पहिल्या चेंडूवरती षटकार, पण अनुभव आज मात्र पणावा लागेल. शेर बुडा हुआ है लेकिन शिकार करना नहीं भूला. ती शिकार मैदानामध्ये करायला लागेल. शेवटचे 5 चेंडू 12 धावा. या धावा रोखाव्या लागतील. समोर तरुण सळसळत रक्त, तर समोर अनुभवाचा बादशाह. 2 तगडे खेळाडू एकमेकांसमोर. हो यावेळेस फटका खेळला क्षेत्ररक्षक तिथे टिपला झेल. प्रशांतला केलंय शांत. राजाभाऊने फलंदाज बाद. पहिल्या चेंडूवरती षटकार आला, तर दुसऱ्या चेंडूवरती ज्यावेळेस फटका खेळला त्यावेळेस आमचे प्रमोद भाऊंचे दोन्ही हात गॅरी क्रिस्टन सारखे वर आले होते, जणू काय वर्ल्ड कप जिंकलाय. पण तिथे पाहिलं तर दीप तिथे तैनात होता आणि त्याच्या हातामध्ये जेल टिपला गेला. असं एक सुंदर स्वप्न आमच्या प्रमोद भाऊंचं मोडलं गेलं. मॅच संपली असं म्हणता येणार नाही. मॅच मध्ये अजूनही फार मोठी रंगत आहे. 4 चेंडूमध्ये 12 धावांची गरज. रेड्डी यांनी जर या चेंडूवरती जर षटकार मारला तर सनी दादांकडनं 101 रुपयाचं पारितोषिक. चला टॉस या ठिकाणी होतोय. राजूभाऊ साने 11 संघाने टॉस जिंकलाय आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलाय. यावेळेस चेंडू मात्र हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे चेंडू टिपण्याचा प्रयत्न, पण एक सिंगल धाव आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव तिथे मात्र पूर्ण होते. रेड्डी यांनी पहिल्या चेंडूवरती 2 धावा घेतल्या. शेवटचे 3 चेंडू आणि 10 धावा. मॅच संपली अशी म्हणता येणार नाही. अजूनही फलंदाजांना संधी आहे. इथे अनुभवपणा लावून केली जाणारी गोलंदाजी आपण पाहतोय. अनुभवाचा बेतास बादशाह राजाभाऊ पवार गोलंदाजी मार्कर आपण पाहतोय. शेवटचे 3 चेंडू 10 धावा. 3 चेंडू 10 धावांची गरज. हो हा चेंडू वेगवान होता, तेज होता. केवळ एक सिंगल धाव. केवळ एक सिंगल धाव. लेग बायच्या स्वरूपात ही धाव येते. आनंद गुंजाळ आता मात्र स्ट्रायकिंग एंडवर असेल. या सिच्युएशन मध्ये आनंदला खेळण्याचा फार मोठा अनुभव आहे. 2 चेंडू 9 धावा. इथे 2 चेंडूपैकी 1 चेंडू तरी मैदानाच्या बाहेर खेळावा लागेल. खरं तर दोन्ही चेंडूवरती मोठे फटके येणं गरजेचं आहे. आनंद गुंजाळ मध्ये ती क्षमता आहे. क्षमता आहे इथे दोन्ही खेळाडूंमध्ये. पाहूया या चेंडूवरती षटकार खेळला जाणार का. या चेंडूवरती षटकार खेळला तर सनी यांच्याकडनं 201 रुपयाचं पारितोषिक आणि फटका मात्र खेळलाय. चेंडू हवे. क्षेत्ररक्षक तिथे टिपला झेल. फलंदाज मात्र बाद. प्रसादने टिपलेला सुंदर झेल.
वरची समाप्ती. सामना जिंकलाय महाराज माजी शिंदे वॉरियर संघाने. शिंदे वॉरियर संघाचा तिसरा विजय होता. एक पराभव त्यांना पत्करावा लागला, पण या मॅच मध्ये त्यांनी चुरशीच्या सामन्यामध्ये विजय मिळवला. राजाभाऊची जबरदस्त गोलंदाजी, प्रसादने टिपलेले सुंदर 2 झेल आणि दीपने टिपलेले 2 झेल आणि त्या जोरावरती सामना मात्र महाराज माजी शिंदे वॉरियर्सने जिंकला. पुढचा सामना ते सुरू होईल राजूभाऊ साने 11 विरुद्ध ऋषिकेश भाऊ जाधव युवा मंच या 2 संघादरम्यान सामना सुरू होईल. मी थांबेल, तुम्ही थांबू नका. पुढचा आवाज तुमच्या सोबत जोडला जाईल. तुमचे रुपेश पार्टे सरांचा एक सुंदर बहारदार आवाज तुमच्या सोबत जोडला जाईल. सहर्ष स्वागत आहे रुपेश सर.